नि सा गा पनि पनि गा पा पद पद गा नि प सा नि सा गा पनि पनि गा पा पद पद गा नि प सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आरजे सिद्धी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात मित्रांनो, आज आपण रामकृष्ण परमहंस यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. रामकृष्ण परमहंस यांचे पूर्वाश्रमीचे नाव गदाधर चट्टोपाध्याय असे होते. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1836 झाला. रामकृष्ण परमहंस हे 19व्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस यांचे प्रमुख शिष्य होते. आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी मोलाची कामगिरी बजावलेली आहे. ते त्यांच्या शिष्यांमध्ये ईश्वराचे अवतार मानले जात. रामकृष्ण परमहंस ग्रामीण बंगालमधील एका गरीब वैष्णव ब्राह्मण परिवारात जन्माला आले. कोलकात्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिरात त्यांनी काही काळ पौरोहित्य केले. त्यानंतर शाक्तपंथीयांच्या प्रभावाने काली आराधना त्यांनी सुरू केली. रामकृष्णांच्या आरंभीच्या काही प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंमध्ये भैरवी ब्राह्मणी या साध्वीचा समावेश होतो. तंत्र व वैष्णव भक्तीमध्ये भैरवीला गती होती. नंतर रामकृष्णांच्या म्हणण्यानुसार एका अद्वैत वेदांतीच्या मार्गदर्शनाखाली त्यांना निर्विकल्प समाधी अनुभवता आली. रामकृष्णांनी इतर धर्माबाबतही विशेषतः इस्लाम व ख्रिश्चन धर्माबाबत प्रयोग केले आणि हे सर्व धर्म एकाच ईश्वराकडे घेऊन जात असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे. ग्रामीण बंगाली भाषेतील छोट्या छोट्या कथांचा तेथील जनतेवर बराच प्रभाव पडला. त्यामुळे रूढार्थाने अशिक्षित असताना देखील रामकृष्ण बंगाली विद्वज्जन समाजाचे व शिक्षित मध्यम वर्गाचे लक्ष वेधण्यास यशस्वी ठरले. 1870च्या दशकाच्या मध्यापासूनच पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या बुद्धिजीवींवर त्यांचा प्रभाव पडला व नंतर ते बंगालमधील हिंदू प्रबोधनाचे उद्गांते ठरले. सर्व धर्मियांसाठी त्यांचा जतोमत ततोपथ म्हणजेच जितकी मते तितकी पंथे हा उपदेश सहिष्णुतेचे प्रतीक आहे. माझा धर्म बरोबर, दुसऱ्याचा धर्म चुकीचा हे मत योग्य नाही. ईश्वर हा एकच आहे. त्याला वेगवेगळे लोक भिन्न भिन्न नावाने पुकारतात. कोणी गॉड म्हणतो तर कोणी अल्लाह, कोणी म्हणते कृष्ण, कोणी म्हणते शिव, तर कोणी म्हणते ब्रह्म. तळ्यात पाणी असते पण कोणी त्याला पाणी म्हणते, कोणी वॉटर तर कोणी जल. हिंदू त्याला जल म्हणतात, ख्रिश्चन वॉटर आणि मुसलमान म्हणतात पाणी. पण वस्तू एकच असते. एकेका धर्माचे एक एक मत असते, एक एक पथ असतो. परमेश्वराकडे घेऊन जाण्यासाठी जशी नदी नाना दिशाहून येऊन एकाच सागरात विलीन होते, हा परमहंसांचा उद्गार प्रसिद्ध आहे. पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्याच्या आरामबाग परिसरातील कामारपुकूर ग्रामी 1836 साली एका दरिद्री धर्मनिष्ठ ब्राह्मण परिवारात रामकृष्ण परमहंस यांचा जन्म झाला. वडील शुधीराम चट्टोपाध्याय व आई चंद्रमणी देवी यांचे ते चौथे अपत्य होय. त्यांच्या जन्मापूर्वी आईवडिलांनी अनुभवलेल्या अनेक अलौकिक घटना सांगितल्या जातात. उदाहरणार्थ, गरोदर चंद्रमणी देवींच्या गर्भाशयात एका शिवलिंगापासून निघालेल्या ज्योतीने प्रवेश केला होता. जन्मकाली तीर्थयात्रेस गेलेल्या शुधीराम यांना गदाधर विष्णूचे स्वप्नात दर्शन झाले, म्हणून या बालकाचे नाव गदाधर असे ठेवण्यात आले. रामकृष्ण लहानपणी गदा या नावाने ओळखले जात. मातीच्या मूर्ती बनवण्यात त्यांचा हातखंड होता. शालेय शिक्षणात त्यांना रुची नव्हती. तत्कालीन ब्राह्मण समाजात प्रचलित असलेल्या संस्कृत शिक्षणाचे ते चालकला बौंदा विद्या अर्थात ब्राह्मणांची पोटभरू विद्या असा उपहास करत गायन, वादन, कथेचे निरूपण आदी गोष्टींमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेले होते. तीर्थयात्री, संन्यासी व गावातील पुराणिकांकडून कथा ऐकून त्यांची अल्पवयातच
पुराण, रामायण, महाभारत व भागवत आदी ग्रंथांची ओळख झालेली होती. मातृभाषा बंगाली ते वाचू शकत असत, पण संस्कृत समजत असली तरी बोलू शकत नसत. पुरीच्या मार्गावर असलेल्या कामारपुकूर गावात आरामासाठी बांधलेल्या संन्याशांची सेवा करून त्यांची धर्मचर्चा ते ऐकत असत. रामकृष्णांच्या स्मृतीनुसार 6 ते 7 वर्षाचे असल्यापासूनच त्यांच्यात आध्यात्मिक भावतन्मयता दिसून यायला लागली. एकदा शेतात चालत असताना आकाशातील काळ्या मेघांच्या पांढऱ्या कडेस मोहित होऊन ते ब्रह्मज्ञान रहित झाले. नंतर आपल्या या अवस्थेचे त्यांनी अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती असे वर्णन केले आहे. बाल्यकाळात त्यांची भावतन्मयता एकदा देवी विशालाक्षीच्या पूजेच्या वेळी व एकदा शिवरात्रीच्या जत्रेत शंकराचा अभिनय करतेवेळी दिसली होती. 1843 साली पितृनिधनानंतर परिवाराचा भार त्यांचे थोरले भाऊ राजकुमार यांनी स्वीकारला. या घटनेचा गदाधराच्या मनावर खोलवर परिणाम झाला. वडिलांच्या नसण्याने ते आईच्या खूप जवळ आले. घरची कामे व देवपूजेत बहुतांश काळ मग्न राहू लागले. गदाधराच्या किशोरवयात कुटुंबावरील आर्थिक संकट गहिरे झाले. रामकुमार यांनी कोलकात्यात पुरोहिताचा पेशा पत्कारला. 1852 साली भावास मदत करण्यासाठी गदाधर कलकत्ता येथे गेले. 1855 साली कलकत्त्याच्या अस्पृश्य कैव्रत समाजातील एका धनिक जमीनदार पत्नी राणी रासमणीने दक्षिणेश्वर मंदिराची प्रतिष्ठापना केली. रामकुमार त्या मंदिरात प्रमुख पुजारी बनले. निम्नवर्णीय स्त्रीचे प्रतिष्ठित मंदिर असले तरी गदाधर कोणताही वेगळा भाव न बाळगता तेथे जात. त्यांनी तेथे भाऊ रामकुमार यांचे सहकारी म्हणून मूर्तीच्या साजसज्जेचे दायित्व स्वीकारले. 1856 साली रामकुमारांच्या मृत्यूनंतर गदाधरांनी त्यांची जागा घेतली. मंदिराच्या वायव्य कोपऱ्यात त्यांनी एक छोटीशी खोली त्यांना देण्यात आली. येथेच त्यांनी जीवनाचा बहुतांश काळ घालवला. एका अंदाजानुसार आणि रासमणीचे जावई मथुरा मोहन विश्वास यांनी गदाधरास रामकृष्ण असे नाव दिले. दुसऱ्या मतानुसार हे नाव त्यांचे गुरु तोतापुरी यांनी दिलेले आहे. रामकुमारांच्या मृत्यूनंतर रामकृष्णांची भावतन्मयता आणखीन वाढली. कालीस ते आई व विश्वजननी भावनेने पाहू लागले. या काळी ते देवीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी व्याकुळ झाले होते. दगडाची मूर्ती जिवंत होऊन अन्न ग्रहण करेल अशी त्यांची श्रद्धा होती. पूजा करता करता देवीचे दर्शन न मिळाल्याने बऱ्याचदा ते चित्कारत. रात्री जवळच्या जंगलात जाऊन वस्त्र आदींचा त्याग करून ध्यान करत असत. काही लोक रामकृष्णांना वेडे झाल्याचे तर काहींना ईश्वर भक्तीत बुडाल्याचे वाटू लागले. एक दिवस अस्थिर मनाने त्यांनी संकल्प केला की देवीचे दर्शन न झाल्यास प्राणत्याग करेल. तेव्हा देवळातील कक्ष प्रकाशाने उजळला. रामकृष्णांनी या अनुभवाचे वर्णन केले. अद्भुत दर्शन मिळाल्याने मी संज्ञाशून्य झालो. अंतरंगात एक अननुभूत आनंदाचा स्रोत प्रवाहित झाला. घर, द्वार, मंदिर सर्व काही कुठेतरी लुप्त झाले. कुठेही काहीही नाही. आणि बघतो तर काय, एक असीम अनंत चेतन ज्योती समुद्र. जितके दूर बघतो तितके चारी दिशांना त्याच्या उज्ज्वल लाटा तर्जन गर्जन करत जणू मला गिळायला महावेगाने अग्रसर होत आहेत. पाहता पाहता त्या माझ्यावर कोसळल्या. मी दाबला गेलो. मी धापा टाकीत जाणीव शून्य होऊन पडलो. उपरोक्त घटनेनंतर रामकृष्णांनी काली संपूर्णतः आत्मसमर्पण केले. देवीजवळ त्यांनी बालसुलभ जवळकीने प्रार्थना करणे सुरू केले. राणी रासमणी व जावई मथुरबाबू यांना रामकृष्णांना दीर्घ ब्रह्मचार्यामुळे कुठला तरी मानसिक रोग झाला आहे असे वाटू लागले. 1849 मध्ये वयाच्या 23व्या वर्षी जयराम वाटे येथील रामचंद्र मुखोपाध्याय यांच्या 6 वर्षाची कन्या सादरामणी हिच्याशी त्यांचा विवाह झाला. पण लौकिक अर्थाने त्यांनी वैवाहिक जीवन स्वीकारले नाही. वयाच्या 18व्या वर्षी दक्षिणेश्वराला आलेल्या शारदा देवींचा त्यांनी जगन्माता नात्याने केलेली षोडशी पूजा ही रामकृष्णांच्या आध्यात्मिक साधनेतील अखेरचा टप्पा. शारदा देवींनी रामकृष्णांनी आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णपणे सहभागी करून घेतले व त्याही सर्वार्थाने त्यांच्या सहधर्मिणी झाल्या. रामकृष्णांच्या खालोखाल त्यांच्या अनुयायी वर्गात शारदा माता यांचे स्थान मान्यता पावले आहे. 1861 साली भैरवी ब्राह्मणी नावाच्या योगिनी दक्षिणेश्वरी आल्या. त्यांचे मूळ नाव होते योगेश्वरी. वयाच्या 40च्या आसपास त्यांचे वय होते. या योगिनींच्या पूर्वायुष्याविषयी माहिती उपलब्ध नव्हती. त्या हिंदूशास्त्र पंडिता व तंत्रसाधिका होत्या. श्री रामकृष्णांनी भैरवींना स्वतःच्या भावतन्मयतेचे व देहपिडीचे अनुभव सांगितले. हा वेडेपणा नव्हे तर आध्यात्मिक महाभाव आहे असे म्हणून भैरवींनी त्यांना
आश्वस्त केले. विभिन्न शास्त्रार्थ देऊन त्यांनी दाखवून दिले की असा भाव राधा व चैतन्य महाप्रभू यांच्यामध्ये देखील होता. भैरवींनी त्यांना शारीरिक पीडेच्या निराकरणाचा उपायही सांगितला. भैरवींच्या मार्गदर्शनाखाली श्री रामकृष्णांनी तांत्रिक साधना सुरू केल्या. या साधनेने त्यांच्या समस्त शारीरिक व मानसिक पीडा शमल्या. भैरवींच्या मदतीने तंत्रविद्येत सांगितलेल्या 64 प्रकारच्या साधना रामकृष्ण यांनी अभ्यासल्या. जप व पुरश्चरणासारखी मंत्रसाधना करून चित्त शुद्ध करून आत्मनियंत्रण त्यांनी मिळवले. तंत्रसाधनेत साधारणतः वामाचारासारख्या रूढ धर्माविरोधी पंथांचा अभ्यास असतो, ज्यात मांस, मत्स्य, भक्षण, मद्यपान, यौनाचार अंतर्भूत असतात. रामकृष्णांच्या आत्मचरित्रात त्यांनी शेवटचे 2 प्रकार प्रत्यक्ष केले नाहीत, पण मानस चिंतेतून वंचित फळ मिळावे असे लिहिलेले आहे. रामकृष्ण वामनचाराचा एक ज्ञानमार्ग म्हणून उल्लेख करतात, पण इतरांना या मार्गाचा अंगीकार करण्यास परावृत्त करत. नंतर स्वामी विवेकानंदांनी एकदा प्रश्न केला असता त्यांनी त्याचे उत्तर दिले की हा मार्ग मोठा अवघड, तोल गेला म्हणजे पतन निश्चित. भैरवींनी श्रीरामकृष्ण यांना कुमारी पूजेची दीक्षा दिली. या पूजेत कुमारिकेला देवी समजून तिची पूजा करतात. रामकृष्ण कुंडलिनी योगातही तयार झाले. 1863 साली त्यांची तंत्रसाधना पूर्ण झाली. वयाच्या 18व्या वर्षी दक्षिणेश्वरी आलेल्या शारदा देवींची जगन्माता या नात्याने रामकृष्णांनी केलेली षोडशी पूजा ही त्यांच्या आध्यात्मिक साधनेतील अखेरचा टप्पा ठरतो. रामकृष्ण भैरवीस मातृभावाने बघत असत. दुसरीकडे भैरवींना ते परमेश्वराचे अवतार वाटत. त्यांनीच रामकृष्णास प्रथम अवतार म्हणून घोषित केले. परंतु रामकृष्ण स्वतःच्या अवतारत्वाविषयी उदासीन होते. हे पर्व त्यांच्या अध्यात्म साधनेविषयीचे अत्यंत महत्त्वाचे पर्व म्हणून ओळखले जाते. 1864 साली तोतापुरी नामक परिवाजक वेदांतिक संन्यासाकडून रामकृष्णांनी संन्यास ग्रहण केला. त्यांच्या वर्णनानुसार तोतापुरी जटाजूटधारी नागसन्यासी होते. तोतापुरी नेती दृष्टिकोनातून तत्वज्ञान मांडत. त्यांच्या मते सर्व काही माया आहे. मूर्तीपूजेचा ते उपहास करत. तोतापुरींनी प्रथम रामकृष्णांना संन्यास दीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी अद्वैत तत्वज्ञानाचे शिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रामकृष्णांनी निर्विकल्प समाधी प्राप्त केली. अद्वैताच्या नाना तत्वांचे शिक्षण घ्यायला ते 11 महिने दक्षिणेश्वरी राहिले. त्यानंतर त्यांना आदेश मिळाला, भावमुखी रहा. 1866 मध्ये गोविंदराय यांच्यामुळे इस्लाम धर्मानुसार त्यांची साधना झाली, तर शंभूचरण मल्लिक यांच्यामुळे बायबलचा परिचय झाला. येशू ख्रिस्ताने दर्शन दिले आणि आपल्या शरीरात प्रवेश केला असे रामकृष्णांनी म्हटले आहे. या सर्व अनुभवातून सारे धर्म एका परमेश्वराकडे जाण्याचे मार्ग आहेत हे रामकृष्णांचे मत बनले. 1868 मध्ये त्यांनी मधुर बाबूंबरोबर काशी वृंदावनाची यात्रा केली. कलकत्त्यातील सुशिक्षितांना रामकृष्णाची माहिती ब्रह्मसमाजाचे नेते केशवचंद्र सेन यांनी रामकृष्णांवर लिहिलेल्या लेखामुळे प्रथम झाली. दक्षिणेश्वराला दर्शनासाठी लोक येऊ लागले. रामकृष्णांचे भक्तगणांशी तासनतास चालणारे संवाद महेंद्रनाथ गुप्ता यांनी एम या टोपण नावाने रामकृष्ण कथामृत 5 खंड 1897 ते 1932 या ग्रंथात संकलित केलेले आहेत. अखेरच्या 4 वर्षातील हे संवाद आहे. त्यावरून त्यांची शिकवणूक कळून येते. या ग्रंथाचे इंग्रजी रूपांतर स्वामी निखिलानंदांनी द गॉस्पेल ऑफ श्रीरामकृष्ण या नावाने केले. या ग्रंथाची तुलना बायबलशी केली गेली. रामकृष्णांचा उपदेश अधिकारानुसार असे: कामिनी कांचनाच्या मोहात मर्यादेत बाहेर गुंतू नये. आपली किमान कौटुंबिक कर्तव्ये पार पाडावेत. ईश्वर दर्शन हे जीवनाचे ध्येय मानावे व त्यासाठी पतीपत्नींनी मिळून प्रयत्न करावा असा उपदेश ते प्रापंचिकांना करीत. कामिनी कांचनाचा सर्वथा त्याग, संन्यास व्रताचा स्वीकार व आध्यात्मिक जीवनाचा आदर्श हा उपदेश त्यांनी अगदी निवडक करून शिष्यांना दिला. कलियुगात सत्यपालन हीच तपश्चर्या. माया टाळावी पण दया टाकू नये. शिवभावाने जीवांची सेवा करावी. निर्विकल्प समाधीपेक्षा सारे विश्व हे परमेश्वराचे रूप हा अनुभव श्रेष्ठ होय. ज्ञान वा भक्ती किंवा साकार व निराकार यातील आपल्या रुचेल ते पचेल ते घ्यावे अशी त्यांची काही प्रमुख विचारसूत्रे आहेत. रामकृष्णांनी एकही ग्रंथ वाचला नव्हता किंवा काही पुराणे प्रवचने केली होती. आध्यात्मिक साधनेतून घेतलेला साक्षात अनुभव हा त्यांच्या विचारांचा एकमेव आधार होता.
सारे बोलणे प्रचितीचे होते. त्यामुळे स्वामी दयानंद, बंकिमचंद्र चटर्जी, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर किंवा केशवचंद्र सेन अशी नामवंत व्यक्ती देखील त्यांच्या आध्यात्मिक धारणेच्या दिशेने प्रभावित झाल्या. बलराम बासू, डॉक्टर रामचंद्र दत्त, साधू नागमहाशय, महेंद्रनाथ गुप्ता, गिरीशचंद्र घोष, सुरेंद्रनाथ मित्र हे त्यांचे प्रमुख गृहस्थाश्रमिक शिष्य होते. काही स्त्रिया देखील त्यांच्या शिष्यवर्गात होत्या. 10-12 तरुण अंतरंग शिष्य हे सारे संन्यासी होते. त्यातील अग्रणी म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशन या संस्थेच्या देशविदेशातील 100वरील शाखांद्वारा रामकृष्णांचा आध्यात्मिक संदेश आज जगात सर्वदूर पसरलेला आहे. रामकृष्ण यांचे अखेरचे 7-8 महिने घशाच्या कर्करोगाने आजारी होते. कलकत्त्यामधील काशीपुराच्या उद्यानगृहात त्यांनी महासमाधी घेतली आणि त्यांचे निधन झाले. हे होते आजचे व्यक्तिविशेष रामकृष्ण परमहंस. असेच काही वेगवेगळे व्यक्तिविशेष आणि वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत ओनली ऑन रेडिओ MPSC गुरु. याचसोबत विद्यार्थ्यांना जर आता आम्हाला फीडबॅक द्यायचा असेल तर विद्यार्थी आम्हाला फीडबॅकसुद्धा देऊ शकतात. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲपचा नंबर आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. याचसोबत विद्यार्थ्यांना जर ईमेल थ्रू त्यांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायची असेल किंवा त्यांच्या काही शंका आम्हाला जर सांगायच्या असतील त्यासाठी आमचा ईमेल ID सुद्धा आहे. आमचा ईमेल ID आहे radiompscguru@gmail.com. याचसोबत विद्यार्थ्यांना जर MPSC, UPSC आणि इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स रिलेटेड काही व्हिडिओज किंवा काही माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आमचं यूट्यूबवर चॅनल देखील आहे. आमच्या चॅनलचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी. नक्कीच आमच्या चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. टिल दॅट असेच काही वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.